हाय मंडळी, हाय का बरं, काय चालले सखी आणि सख्यानो. असलं जबरदस्त वातावरण म्हणलं ना, मन भरूनच येणार ना, फुलासारखं मोरासारखं काय वातावरण झालंय, एकदम चुम्मेश्वरी. अहो तुम्हाला तर माहिती आहे, पालीवरून आम्ही निघालेलो, म्हणजे कुंभोडेवाडी करून पालीचं दर्शन. अचानक नंदुबाई आल्या, एवढं भारी दर्शन झालं. आता इथून आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं. कराडमध्येच बघा पेट्रोल एकदम भरून घेतलं, टाकी फुल केलेली, आबाळ भरून आलेलं, स्वतःला पॅक केलं. अहो मस्त जर्किंग बिर्किंग घातलं. ही माझी सगुना बघा. अहो सगुना म्हणजे माझी स्कूटी. अहो तिचे दोन्ही डोळे व्यवस्थित आहे का बघितलं, कारण का कोल्हापूरला जाता जाता उशीर होणार होता आणि झालंच. पाक सांची पाराच्या 6 वाजलेले बघा, अंधार पडायला लागला आणि मला बाबा चहाची तलब काय राहवना. मला 5 वाजले की चहा लागतो म्हणजे लागतोच. जरा घाण लागते. अहो मंडळी, ते नाही का चहाच्या टपऱ्यांमध्ये मोठमोठ्या बर्नरमध्ये ते मोठं बिस्कुट असतं बघा. अहो बिस्कुट म्हणजे ते बिस्किट नाही का 5 रुपयाला एकच भेटतं, तसली बिस्किट आपल्याला लय आवडते बघा. मला खायला घेतलं तर बारक्या सासून खाऊन बघितलं, त्याला नाही आवडलं बघा, मातीसारखं लागत होतं त्याला. कसला अंधार भुडूक पडलेला. अहो मुंबईच्या ठिकाणी रात्री 2-2:30 वाजता फिरलं तरी काय वाटत नाही, भूतभर आपल्या बरोबर हिंडायला येईल. पण गावचं 7 वाजलेले, 5-5 मिनिटावर एक घर दिसत होतं, रस्त्यावर वाहनं दिसत नव्हती. असलो टरकलेलो, असलो भ्यालो ना. मी कारभाऱ्याला म्हणालो, मला काय माहित नाही, मी अजून अंधारात पुढे जाऊ शकत नाही, आपण आता पहिलं हॉटेल दिसल तिथं थांबायचं. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही ज्योतिबा दर्शनला चाललेलो होतो आणि आम्ही कोल्हापूरच्या चक्क डोंगरावर पोहोचलेलो आणि मंदिर आहे ना, म्हणजे 1 किलोमीटर राहिलेलं. कारभाराचं म्हणणं होतं तिथं जवळच्याच हॉटेलमध्ये थांबूया. मी म्हणलं नाही बाबा, असल्या अंधारात मी नाही पुढे जाऊ शकत. असं वाटत होतं गाडी पुढं पळत्या आणि गाडीच्या मागणं हा चुडेल किंवा ती हाडळ असते ना ती पळत्या. अहो मागं वळून बघायची पण हिंमत होत नव्हती. गाडीच्या स्पीडनं माझं हृदय धडक पळत होतं. जिथं पहिलं हॉटेल दिसलं तिथंच थांबलो. पण काय 1 नंबर हॉटेल भेटलं बघा डोंगरावरतीच. अहो लय भारी वाटलं बघूनच. आणि गेल्या ह्यांचं काय, दक्षचं कुठला कार्टून लागतोय ते बघायचं. अहो काठी या ना, तुम्ही 150 नंबरवर गेलाय. दात कापायला लागली, लय थंडी आहे. फ्रेश होऊन बघा मस्तपैकी जेवायला गेलो आणि काय ती डोंगरावर ज्योतिबाच्या एवढी थंडी वाजत होती. आमचं म्हणणं काय, जवळच्या हॉटेलमध्ये थांबलं म्हणजे सकाळी आंघोळ वगैरे करून लवकर आमचं दर्शन होईल. नंतर आम्ही परत कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पण दर्शनाला जायचं होतं म्हणून जेवायला गेलो. अहो काय ते डोंगराच्या किनाऱ्यावरच असं खानावळ टाईपमध्ये मस्तपैकी काय नाव होतं बघा, मागे पाठीवर नाव आहे त्या हॉटेलचं. अहो घरगुती टाईपमध्ये जेवण, भाकरी, सुकी भाजी, पातळ भाजी आणि त्याला काय बोलतात गुलाबी काय कढी, सोलकढी, कांदा आणि मस्त छोट्याशा वाटीत श्रीखंड. आपल्या दक्षिण तर बाबा 2-3 वाट्या चाटून हाणलं बघा ते श्रीखंड. असलं एकतर थंडी आणि थंडीमध्ये गरमागरम जेवण. आपण कुठं पण असू दे, 5 स्टार हॉटेलमध्ये असू दे, नाही तर साधे सुद्धा ढाब्यावर असू दे बघा, बोट असं चमच्या बिमच्यानं काय मी खात नाही. असं मस्त की भात कुस्करायचा आणि असं बोट पण चाटून पुसून खायची. आणि जेवण पण तसलं पक्कळ होतं ना. दक्षी बघल ते नवीनच. हे घ्या माझं साऊथ इंडियन रावडी कारभारी. अहो त्या कराडच्या चष्मेवाल्यानं ते गुगल चिटकवल्यापासून ते गुगल घालूनच फिरतात आहे. काय म्हणायचं म्हणा माझ्या कारभाऱ्याला. एक तर आमचं दोघांचं रात्री ठरलेलं की सकाळी लवकर 6:30 वाजता दर्शनाला निघायचं, म्हणजे पुढं आपल्याला जायला बरं. तर कुठं कशात काय आमचं काय ठरलंय आणि तिथं गडबडणार नाही असं कधी होणारच नाही. आपलं दक्षू काय उठलाच नाही बघा 6:15-7 वाजेपर्यंत. गदा त्याला हलवून उठवलं बाबा. एक तर काल दिवसभर आमचा प्रवास झालेला होता स्कूटीवरनं, त्यामुळे सगळेच थकलेलं होतं. काहीतरी 7:15 वाजले बघा आम्हाला ते हॉटेल सोडेपर्यंत. आणि काय वातावरण आणि ते सकाळचं हॉटेल पण लय भारी वाटत होतं बघा. चक्क ज्योतिबाच्या आम्ही एवढं जवळ होतं. आमचं दर्शन कसं होतंय काय होतंय, त्यात आज रविवार होता. आणि मंडळी तुम्ही लय कमेंट केलेली बघा, ताई हा ड्रेस लय भारी आहे, ड्रेस लय सुंदर आहे, कुठून घेतला, कितीला घेतला, कसा घेतला. अहो हे ड्रेस काय मी नाही घेतलेला आहे, कारभाऱ्याने मला वाढदिवसाला गिफ्ट घेतलेला होता. तो घेतलेला होता ठाण्याच्या ते मार्केट आहे ना ठाण्याचं, तिथून घेतलेला. आता कितीला घेतलेला मी नाही सांगू शकत.
झुळझुळ सुटलेली हवा, झिरझिर पडणारा पाऊस, एकदम हिरवगार रान आणि मसरांच्या गळ्यातल्या घंट्यांचा आवाज एवढं जबरदस्त वाटत होतं ना. आणि मला असल्या टाइमला ते गाणं आवडतं नाही का, ते रणबीर कपूरचं मंजिल से भी खूबसूरत हे सफर. म्हणजे ना मला तिथं कुठं पोहोचण्या अगोदर जो मधला काळ असतो ना, जो प्रवास असतो ना तो पण, आणि आपला सखा जोडीदार आणि माझा दक्षू, मला प्रवास करायला मला खूप आवडतं. त्यात माझं जिवलग माणसं माझ्या सोबत आहे, माझं दक्षू माझे कारभारी माझ्या सोबत आहे. मी खूप एन्जॉय करते. कारभारांना फिरायला आवडतं आणि मला फोटोज आणि व्हिडिओ काढायला आवडतं. लय जबरदस्त मज्जा येते. आणि आपला दक्षू तो तर म्हणजे एवढ्या लहान वयापासून फिरतोय ना. आम्ही चक्क माझ्या सगुणावरून म्हणजे माझी स्कूटी घेऊन आहे ना, आम्ही गणपतपुळे केले, महाबळेश्वर केले. 3 दिवसाचे आम्ही 3 दिवस चक्क आम्ही फिरलोय स्कूटीवरून. महाबळेश्वरला स्कूटीवरून गेलोय, माथेरान केलेलं आहे. खूप आम्ही ह्या स्कूटी जेव्हापासून सगुणा घेतले ना तेव्हापासून खूप फिरलेले. आणि त्याच्यासोबत माझे स्वामी सुद्धा असतातच ना. मला ना मुळातच प्रवासच करायला खूप आवडतं. कुठं पोचण्याच्या अगोदरची जी मज्जा असते ना ती मी एक क्षण वाया घालून जाऊन देत नाही. मी खूप एन्जॉय करते. आणि आपला दक्षू त्याच्या तोंडावरूनच तुम्हाला कळते, मस्त हिरो टाईपमध्ये कोंबडा बिंबडा पाडून. कारभारी मला बोलतात तू माझ्यासाठी खूप लकी आहे, तू आल्यापासून माझं आयुष्य बदललं. पण मी म्हणते माझ्यासाठी माझं दक्षू खूप लकी आहे. तो झाल्यापासून माझं आयुष्य बदललं. तो झाल्यापासून आम्ही घरातनं बाहेर पडायला लागलो, फिरायला लागलो, आयुष्याचा आनंद घ्यायला लागलो. खरंच म्हणजे वर्षातून एकदा 2-3 दिवस आपण आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. आयुष्याचे चढ उतार पण जगले पाहिजेत. परत अशी वेळ नको यायला की म्हातारपणात वाटायला नको की आपण आपलं आयुष्य जगलो नाही. आणि एवढं सुंदर वाटत होतं ना. थोडं आम्ही तिथं थांबलो, तो डोंगर जरासा आम्ही फिरून बघितला. तेच तर सोबत गाडी असल्याचा फायदा तोच असतो. होतं 1 किलोमीटर पण आम्ही ना तो डोंगर फिरलो. ज्योतिबाच्या डोंगरावर 6 रस्ते आहेत. मग आपण 1 किलोमीटर अंतरावरच होतं पण आम्ही थोडा वेळ इकडं तिकडं जरा फिरलो, आनंद घेतला. कारण का 7-8 वाजायला आलेले, ऊन पण नव्हतं आलं. आणि शेवटी आम्ही तिथं पोहोचलो आणि काय धुकं पडलेलं होतं, जणू काय आम्ही स्वर्गात आल्यासारखं मला आनंद काय. त्या मावशींचा ताई गजरा घ्या असा आवाज ऐकताच माझे चक्क पाय थांबले. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर गजरा घालायचा मोह मला वाटतं कुणालाच आवरत नाही. तर मी गजरा, आणि शक्यतो ना मी बिनवासाचा गजरा घेते कारण का मोगऱ्याच्या वासानं माझं डोकं दुखतं. पण गजरा तर घातलाच पाहिजे, आबोली नाही तर बिनवासाचा गजरा. मग मी बिनवासाचा मला भेटला ना. 8 वाजायला आलेले पण मला कळना माणसं काही 4-5 वाजल्यापासून लाईनमध्ये उभा होते का. किती ती गर्दी होती. कंदमुळं बघायला भेटली, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला भेटली. माझ्या पण घराची छोटीशी मूर्ती आहे ना, मला खूप जणांची कमेंट आलेली कुठून घेतली, तर मी आपल्या कोल्हापूरमधूनच घेतलेली होती. आता तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला ना नवीन घरासाठी कुलदेवतेची स्थापना करायची होती ना, म्हणून मला मूर्ती घ्यायची होती. आणि मला ती इथूनच घ्यायची होती कारण ती मला आतमध्ये मंदिरात न्यायची होती. आणि श्री स्वामी समर्थ हे दुकानाचं नाव होतं. तिथं स्वामींचं दर्शन पण भेटलं आम्हाला. आणि जे ठाण्याच्या घरामध्ये जी मूर्ती आहे ना ती पण मी इथूनच घेतली. पायऱ्या चढत चढत कुलदेवाचं नामस्मरण करत करत आम्ही मंदिराच्या आवारामध्ये पोहोचले. आणि मी असले शॉक झाले ना. रविवार असल्यामुळे, तसं तर ज्योतिबा हे प्रसिद्धच देवस्थान आहे त्यामुळे गर्दी तर असतेच, पण रविवारची तर खूपच असते. किती ती लाईन, डबल टिबल लाईन फिरून आलेली. मला वाटलं आज 4 ते 5 तास लाईन, 4 तास तर कमीत कमी लाईनीत उभा राहायला लागलंच असतं. पण काय झालं, प्रत्येक गावाचे ब्राह्मण असतात तिथं आपण येणार असं सांगितलं की ती पोळ्या वगैरे करतात. आमच्या गावची तर हीच प्रथा आहे, तुमच्या गावची पण हेच आहे का. मग ते थोडंसं किंवा आपली त्यांची लाईन वेगळी असते, ही लाईन वेगळी असते, तशा पद्धतीनं आमचं दर्शन होतं. आणि आम्ही लाईनीमध्ये उभा राहिलो. ह्याची मस्ती हितनच चालू झालेली. हितनच तो गुलालात भरलेला. गुलाल गोळा करते, गुलाल गोळा कर, इकडं उधळ तिकडं उधळ, इकडंच आम्ही भरलेलो होतं अर्ध. आणि दर्शनाला लाईनीत आम्ही हिकडं म्हणजे तिकडून फिरून येणारी लाईन, हिकडं 2-3 लाईनी एकत्र. असली गच्चंडी झालेली ना, मला सगळ्यात जास्त टेन्शन दक्षचं आलेलं. प्रतिभाच्या नावानं जत्रा असली तरी तसं लक्ष.
बरं झालं बाबा दक्षला लाईनीतनं बाजूला हवा केलं त्या कट्ट्यावरती. जोपर्यंत आम्ही गाभाऱ्यात शिरत नव्हतो तोपर्यंत, कारण का माझ्या मागे एक वजनदार काकूबाई होत्या ना, त्यांना त्यांचं वजन पेलत नव्हतं. आणि सीडीवरती चढताना त्यांनी माझे कपडे ड्रेस फाडता मी पडता वाचले बाबा. आणि शेवटी असं करत करत आम्ही गाभाऱ्यात पोचलो. ज्योतिबाचं दर्शन होण्याच्या अगोदर ह्या देवाचं कुणाला नाव माहिती आहे मला नक्की सांगा, कारण का ह्या गाभाऱ्यातनं म्हणजे माझं लग्न व्हायच्या अगोदर मला माहित नव्हतं. मला वाटायचं तेच ज्योतिबाचे मंदिर आहे. इथून ह्या गाभाऱ्यातनं बाहेर निघायचं, इथं रिंगण करायचं आणि श्री ज्योतिर्लिंग प्रसन्नीले ना तिथं ज्योतिबाचं दर्शन होतं बघा. मला नक्की कमेंटमध्ये सांगा कुणाला नाव माहिती आहे. मागच्या मावशीबाई कशा बघतात ते बघा की मोबाईलकडे चाललंय काय. मजा आली आपल्या का मला आठवणच गोंधळ, मला नाही आठवणं गोंधळ. ज्योतिबाच्या पायावर मस्तक ठेवलं आणि सगळ्या गोष्टीसाठी धन्यवाद बोललं. काही मागितलं नाही, फक्त डोळे भरून देवाला बघितलं, अगदी जवळून बघितलं. कारण का एवढ्या गडबड गोंधळामध्ये पण आमचं एवढं चांगलं दर्शन झालेलं ना. जी मूर्ती मी घरात स्थापन करणार होती ती मी स्वामींना तिथं म्हणलं की मला ही पायाला ठेवून पाहिजे, मला घरात स्थापन करायची. त्यांनी ती गुलालामध्ये अक्षरशः मडवून दिलेलं. त्यामुळे एवढं भारी वाटलं ना ती मूर्ती, गुलाल आणि कुलदेवताचं दर्शन करून. आणि बाहेर आल्यानंतर गोंधळ बघायला भेटला. कारभारी म्हणतात ते तुला आपल्या लग्नाचा गोंधळ आठवतंय का? म्हणलं मला काहीच आपल्या लग्नाचा गोंधळ नाही आठवत आहे. एवढा संसार भारी चालला की तो गोंधळ आठवून मी काय करू. दर्शनाला जायच्या अगोदरच आम्ही दगडाचा खलबत्ता बघितलेला होता. त्या मावशी एवढ्या गोड होत्या ना, मला त्यांनी तो कमी करून दिला. लय भारी हसत होत्या, त्यांच्याशी बोलताना पण लय भारी वाटत होतं. शेवटचं लांबणं दर्शन घेतलं कळसाचं आणि आम्ही निघालो कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. नाही, पहिल्यांदा यमाई देवीला जायचं होतं, पण माझं तोंड बघा ना, तर सगळं गुलालात कसलं रंगलेलं आहे. झालं दर्शन? येस. काय नाव बोल? प्रतिभा वेताळ. हे नीलम, असं कोल्हापूरमध्ये पण मला कोण आवाज देईल मला वाटत नव्हतं. विश्वास बसेल, चक्क मला कोल्हापूरमध्ये सबस्क्रायबर भेटले, ते पण प्रतिभा वेताळ. एवढ्या छान, एवढ्या गोड गोड क्यूट होते ना त्या. मला ते कोल्हापूरच्या म्हणजे ज्योतिबा मंदिराच्या रांगेत पण भेटलेले, पण तिथं आम्हाला भेटता नाही आलं गर्दीमुळे. आणि यमाई देवीच्या मंदिरात परत आमची भेट घडून आली. अहो मंडळी, सखीनं बिंदास बोलत जावा. अगं नीलम, आम्ही तुमचे सबस्क्रायबर आहे, या गळ्याला भेटा, मस्त फोटो काढा. मला पण छान वाटतं तुम्हाला भेटून. तुमच्यामुळे तर आपलं चॅनल कुठे कुठे पसरत चाललंय. बाहेर देशात दुबईमध्ये काय पोहोचले, पंजाबला, कर्नाटकला. तुमचे तर प्रेम आहे ना एवढं. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आणि थँक्यू प्रतिभा, तुम्ही खूप क्यूट आहात बरं का. यमाई देवीचं दर्शन घेतलं आणि ना इथे बोलतात ना, इथं 5 किंवा 7 दगड एकमेकांवरती उभा केलं की मनातली इच्छा पूर्ण होते, असंच बोलतात ना. चला म्हणलं ह्या वेळेला आपण पण प्रयत्न करूया. पहिला प्रयत्न फसला, दुसरा प्रयत्न फसला, मग तिसऱ्या वेळेला मनापासून देवाचं नाव घेतलं आणि नमस्कार केला आणि प्रयत्न केला तर ते पूर्ण झालं. मी खरं सांगते, काहीच मागितलं नव्हतं, फक्त मला बघायचं होतं देव माझ्या सोबत आहे का नाही. आणि ते उभा राहिले, मला एवढं भारी वाटलं ना ते बघून. चला होतं नाही. दक्षला कंदमूळ म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार वाटला. त्याला वाटलं खाण्यात टेस्टी लागत असेल म्हणून घेतलं, तर त्यानं खाल्लं पण नाही. एक घास कसा तरी खाल्ला ओरडून. आणि नंतर आम्ही निघालो कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनाला. आणि झालं असं की माझं आहे ना जोडवं एक हरवलेलं. तर माझी इच्छा होती की मला कोल्हापूरमध्ये जोडवी घ्यायचे आणि ते देवीच्या पुढं म्हणजे आईच्या पुढं बसूनच घालायचे. म्हणून ती गेल्या पहिल्यांदा तिथं आम्ही सोनाराच्यात गेलो, ज्वेलरी शॉप असतात ना तिथं गेलो, जोडवी खरेदी केली. आणि नंतर मंदिराच्या गाभाऱ्याच्या म्हणजे आवारात आलो, तिथं आपल्या अंबाबाईची मूर्ती खरेदी केली. ती पुढे तुम्हाला दाखवते. पण काय सांगू राव, तिथं पण गर्दी. एकतर आम्हाला ज्योतिबा मंदिराच्या इथं गर्दीमुळे उशीर झाला. 11 वाजले. 11 सव्वा 11च्या दरम्यान आम्ही अंबाबाई मंदिरामध्ये पोहोचलेलो होतो. उभा राहायलाच जागा नव्हती. धक्काबुक्की करत पुढं माणसं सरकत होती. ताटातली फुलं पण पडत होती. जीव नुसता रडकुंडीला आलेला. म्हणून आम्ही मुख दर्शन घ्यायचं ठरवलेलं आणि कसं तरी एक पायरी चढत होतं. जसं गाभाऱ्यात पोचलो
गाभाऱ्यात प्रवेश केल्या केल्या मला चक्क अंबाबाईची आरती बघायला भेटली. आम्ही आरती केली, अंबाबाईची मुख दर्शन घेतलं आणि ना मी जी मूर्ती सोबत घेतलेली होती ना त्या मूर्तीसोबत ते समोरचे दादा म्हणजे स्वामी होते ना, त्यांनी एक छोटंसं मंगळसूत्र सुद्धा दिलं. म्हणजे नकलीच होतं पण ते आशीर्वाद तर शेवटी भेटला ना. आणि तिकडं एका छोट्याशा कोपऱ्यात जिथं गोंधळ चालू होता ना तिकडं कोपऱ्यात बसून आहे ना मी आहे ना पायात जोडवी पण घातली. म्हणजे मला खूप छान वाटत होतं तिथं. आणि बाहेर आल्यानंतर एवढी मोठी रांग, म्हणजे रांग ती वाढतच चाललेली, कमी काय होत नव्हती. कारण का तिरुपती बालाजीवरून येणारी माणसं आहेत ना ती सुद्धा अंबाबाईच्या दर्शनाला येतात ना डायरेक्ट. आणि जोडवी किती सुंदर वाटत होती. ही बघा धनलक्ष्मी घेतलेले, ते दादा बोलले नवीन मूर्ती म्हणजे एका हातात कलश आहे, फुल आहे, सगळं काय बघून घेतलेलं होतं. आमच्या दोघांची एक सवय आहे, कोल्हापूरला आल्यानंतर इथं पंचनद्यांचा जिथं संगम आहे ना तिथं पण येतो आणि थोडा वेळ का नाही थांबून बघतोच. कारण का तिथं अक्षरशः कितीतरी तुम्हाला दगडाची मंदिरं, दगडाचे शिवलिंग, नंदी महाराज खूप असं बघायला भेटतं. आणि त्याच्यावरचं नक्षीकाम ते तर जबरदस्त असतं. मागच्या वर्षी पाणी अजून कमी होतं, जे मंदिर पाण्यात बुडाले ना ते मागच्या वर्षी मी आतमध्ये जाऊन बघितलेलं. आतमध्ये ना त्याच्या खूप मोठं शिवलिंग आहे. किती छान वाटतं माहितीये का, असलं इतिहासकालीन वस्तू बघण्यासाठी लय भारी वाटतं. जाता जाताना आम्ही ते दगडाच्या तुळस असते ना ती बघायची ठरवली. तर 18,000 किंमत. बाबो एवढी. वरचं ते कमळाचं दिसतंय ना ते सुद्धा 2,000चं होतं. पनीर खाऊन कंटाळला. पनीर खाऊन बिचारा थकलेला. तो म्हणते पनीरची भाजी सगळीकडे भेटते का. ह्या वेळेला अख्खा मसूर मागवलेला आणि 5 प्रकारच्या भाज्या. एक नंबर कोल्हापूरचं जेवण असतं सांगतो तुम्हाला मंडळी. तुम्ही म्हणाल नीलम तू कोल्हापूरला आली सांगितलं नाही. अहो तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं असतं तर कळालं असतं ना. लाईव्ह अपडेट असतो माझा इंस्टाग्रामवर, कुठे चालले काय करते सगळं बघा, स्टोरीला टाकते मी. पटापट मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि हे आहे पैजारवाडीमधील प्रसिद्ध कासवाचं मंदिर. परमपूज्य सद्गुरू श्री चिल्ले महाराज यांची समाधी तुम्हाला इथं बघायला भेटते. आता आतमध्ये व्हिडिओ काढायला तर परवानगी नव्हती पण त्या समाधीच्या खालच्या भागाला तिथं परमपूज्य महाराजांचे ना म्हणजे त्यांच्या आठवणी, त्यांनी फोटो म्हणजे काय काय कार्य केलं ते फोटोच्या मार्फत तिथं दाखवलेलं आहे. तुम्ही गेला ना नक्की ह्या समाधीला भेट द्या, ह्या कासवाच्या मंदिराला भेट द्या. तर खरंच तुम्ही म्हणाल मंडळी, खरंच तुम्ही म्हणाल की नीलम तुला मानलं पाहिजे, बरं झालं तुम्ही ह्या ठिकाणाचं आम्हाला सांगितलं. एवढं भव्य ते मंदिर आहे ना कासवाचं. त्याचा पायच बघा ना किती मोठा आहे आणि त्याचं तोंड, म्हणजे ते एका व्हिडिओमध्ये ते मंदिर तुम्हाला मी पूर्ण दाखवू शकत नाही. खूप लांबून त्याचं व्हिडिओ शूटिंग करायला लागतं. एवढं एक वेगळ्या प्रकारचं तिथं गेल्यानंतर समाधान, तिथली एकांत, एवढी शांतता आणि आतमध्ये समाधीच्या तिथलं ना एवढं थंडगार वातावरण जबरदस्त वाटतं. आणि वर्ण भरून आलेलं आकाश काय वाटते बघा ना, जबरदस्त वाटतंय की नाही. खरंच मंडळी तुम्ही माझं ऐकत असताना एकदा तर इकडं जाऊन बघा, म्हणजे बघा. घरी पोचता पोचता बघा अंधार झालेला आणि जेव्हा कुलदेवताचं दर्शन करून घरी येईल का नाही तेव्हा आमच्याकडे देव उजवायचं अशी एक पद्धत आहे. म्हणजे जे आपण घराच्या पुढे ना देव मांडायचे, म्हणजे 5 दगड मांडायचे, त्यांना धुवायचं, गुलाल उधळायचा आणि जो प्रसाद आणलेला असतो तो प्रसाद दाखवायचा, जो नारळ आणलेला असतो तो नारळ फोडायचा. अशी आमच्याकडे परंपरा आहे देव उजवण्याची. तशी तुमच्याकडे आहे का हो मंडळी? ज्योतिबाच्या नावानं चांगलं काय रे बाळा, ज्योतिबाच्या नावानं. 2 दिवस प्रवास करून करून हाडाची काडं कुडकुड वाजायला लागलेली. असं वाटतं कधी एकदा जमिनीवर कंबर टेकते, एवढं माझं कंबर दुखायला लागलेली स्कूटीवर प्रवास करून. आणि झालं असं, पहिल्यांदा देव उजवले तेवढ्यात रेशमाताई वरनं पळत पळत आल्या. अहो आपली आज सानू हळद काढायला येणार होती ना, त्यांनी मला काम लावलं. अहो मला एकतर चहाची तलाव झालेली, त्या म्हणाल्या जा पहिलं वाडीतल्या बायकांना सांग हळदी कुंकवाला आणि बुत्ती सोडायला. अहो चहा पण प्याला भेटली नाही, चाललेली चहा तोंडा पुढे येऊन गेली माझ्या. चूळ भरलं आणि गेलो बायकांना सांगायला. तोपर्यंत वाडीत गेलो. त्यात एक तर आमचं डोंगरावर गाव, वर डोंगरावर चढता चढता टंगडं गळ्यात आलं माझ्या. तिथं गेल्यावर कळालं की आमच्या वाडीत होतं बारसं. ज्योती कुंबडे आमच्या एक वाडीतली आहे, तिच्या भाचीचं होतं. त्या बारशाला पण बाबा जाऊन आलो. तसंच गेलो, लय थकलेलं होतं. बारसं केलं, जेवायला पण थांबली नाही आणि घरी आलो. नशीब येता येता आठवलं की आमच्या भाऊंचा वाढदिवस आहे. येता येता शेडगेवाडी फाट्यावरनं केक घेऊन आलो आणि कसलं या गडबडीत मेणबत्ती पण आणायला विसरलो. मग काय हो म्हणून मेणबत्ती लावून आम्ही वाढदिवस केला.
सॉरी ज्योतिताई, मी तुमच्या पिलूच्या बारशाला थांबली नाही. बघताय ना किती गडबड झाली आणि माझं एवढं डोकं दुखायला लागलेलं. मी आपल्या सानूच्या बुत्तीचा पण मी व्हिडिओ काढला नाही. घरी आलो, पटापट केक कापला आणि बिनच्या उतात झोपलो मी. फुकाला बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू. अरे कुणाचा बर्थडे? बापाचा बर्थडे आणि लेकानच केक कापला. बघा, खरं सांगू का, असलं सेलिब्रेशन करायला लय भारी वाटतं. सगळ्यांच्या आपल्या कुटुंबासोबत 5 स्टार मध्ये पण असली मजा येणार नाही, तेवढं असलं साध्या साध्या कामाला येते. बघा, एक तर मेणबत्ती नव्हती, केकवर नाव नव्हतं टाकलेलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आपण मुंबईला मंजुनियस असले बिकानेरचे केक आणतो आणि गावाला आपल्या साध्या बेकरीतनं घेतलेला केक, पण सगळेजण एकत्र होतं ना, तीच एवढं भारी वाटत होतं ना. नवरा बायकोनं तिघांनी बघा, पोरांना सगळ्यांनी मॅचिंग करून आपलं डिलिव्हरी केली. पोराला वेगळं ठेवलं, पण नवरा बायकोनं मॅचिंग ड्रेस घातलेला आहे. ही माझी 3 नंबरची सासू बघा, म्हणजे सगळ्यात बारकी 5 नंबरची सासू. हो सख्खी काकी. अरे भेटला तो नशीब. तुम्ही चाललं जावं की हा दे चमच्यावर चाराव. रात्री 10 वाजायला आलेले, तरी पण माझा दिवस काय संपत नव्हता आणि मला काय झोपायला भेटत नव्हतं. लय बेकार हालत झालेली, पण सगळ्यांची एवढी भारी हसणारी तोंड बघून आहे ना, सगळा थकवा पळत होता. हे बघा, एकाला केक चारताना दुसरं तोंड उघडतंय. परत भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये.